नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलोय सवयला फाटीवरती घेऊन. आणि सवय हा 4.5 महिन्यात झालेला आहे आता. तर सवयीला आपण बऱ्याच दिवसापासून फाटीवरती आणतो आणि फेरे पण काढतो, चांगला पळतो. फक्त आपण आज त्याला टायर बांधणार आहे. तर आपली एवढी मित्रमंडळी आहे आणि सवयीला खाली घेऊन चाललो आहे आपण. तर शांतपणे येतो बरं का मित्रांनो. सवय हा त्याच्या नावाप्रमाणे त्याला चांगली सवय आहे. तर आपण अगोदर टायर बांधून एक फेरा काढणार आहे आणि त्यानंतर मोकळं एक फेरा काढणार आहे. तर आपण बघूया कसा काय पळतोय सवय. तरी आपली सगळी मित्रमंडळी झेंडा वगैरे त्याला आत्तापासूनच सवय लावतोय झेंड्याची. नंतर काय काय वेळेस सवय नसल्यामुळे त्यांना कळत नाही झेंडा पाडल्यानंतर काय म्हणजे पळावं, सुट्टी कशी करावी काय. त्यामुळं आपण बऱ्याच दिवसापासून त्याला झेंड्याची पण सवय लावतोय आणि फाटीवर सरळ पळण्याची पण सवय लावतोय. तर शांतपणे जातो मित्रांनो खाली, त्याची काही अडचण नाही. आणि आपण टायर बांधून त्याला एक फेरा देणार आहे. तर तुम्ही पण बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल घेऊन सुरुवात करत आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा. कशा प्रकारे आपलं वासरू असलं पाहिजे आणि त्याला कशा प्रकारे सराव दिला पाहिजे. तर आता आपण फाटीच्या शेवटच्या टोकाला आणून त्याला बांधलेलं आहे थोडं. आता इथं आणून थोडंसं पाणी करून त्याला टायर बांधून आपण सोडणार आहे. तर बघा कसा दिसतोय. इथं आपण चालू केलं टायर बांधून त्याला फेरा द्यायला. तर बघा कसा ओढतो मित्रांनो. धरले त्याला तरी पण फुल ॲग्रेसिव्ह एकदम ताकदीने ओढतोय तो. आणि मुलं आज जास्त आलेत त्यामुळं त्याला थोडीशी भीती वाटते आणि तो हळूहळू चालतोय. पण काय विषय नाही मित्रांनो, मैदानात जास्त पब्लिकची गर्दी असते, त्याला सवय पण होईल. त्यामुळे मित्रमंडळी सगळी बोलावली आहे आणि त्याला जास्त लोड पडल्यामुळे हा बारका टायर हाताने उचलून धरला आहे थोडासा वर. पण बघा मित्रांनो कसा त्याला करंट आहे एकदम फुलमध्ये. आता दुसरा फेरा आपण असं मोकळाच पळवतोय त्याला. तर बघा मित्रांनो एक फेरा फुल काढला आहे. आपली 900 ते 950 फुटाची फाटी आहे. तरी पण मित्रांनो तो दमलेला नाही. आपण टायर बांधून एक फुल 950 फुटाच्या फाटीचा फेरा काढला आहे आणि दुसरा पण 950 फुटाच्या फाटीचा त्याला मोकळा फेरा देतोय. तरी पण मित्रांनो दमला नाही तो.